तर आता जरा पाऊस गेलो आणि जरा आता शेरडांका जरा सोडतोय कुठे म्हणजे लावून येतले जरा काय होत नाही जास्त पावसा त्यामुळे बघतलंय घालून येतलंय दुपारी येतील आपण ती बघा उडा पडला चला बाय चला ये 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 नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळी आता जरा यांका शेरडांका जरा बाहेर आणलेली आहेत. म्हणजे त्यांना जरा चराक सोडलेली आहे. काल सकाळी सोडलेली होती, ती दुपारी इली आपणच. ती सकाळपासून जरा आता उपाशी आहेत. ती आता जरा सकाळी सोडले त्यांना. ही आता काय टेन्शन नाही यांका आता ज्या ठिकाणी जाऊची आहेत ती आपणच जातली. मग ते आपणच दुपारी पोट भरल्यावर घरात घेतली असं यांचा. म्हणजे बघूया, यांका काय असं राखायची गरज नाही आता पावसाच्या दिवसात. म्हणजे यांका आता लावणीला का टेन्शन नाही. यांचा का आता पोट भरला काय घरा घेतली आपणची. चला आधी यांका लावून येते आधी जाग्यावर. तर मित्रांनो, ही आमची आता टोटल 10 शेरडं आहेत. म्हणजे 10 शेरडा म्हणजे ह्यातली आम्ही थोडी विकत आणलेली आहेत आणि थोडी आमच्या घरी म्हणजे विळालेली आहेत. तर ही अशी म्हणजे व्यवसायच म्हणजे नाही, पण आमची हौस म्हणून एक आम्ही अशी बाळगली. पहिली पण होती, पण पहिली आम्ही ती देऊन टाकला सगळी. त्याच्यानंतर मी काय म्हणा ही नंतर मग थोडीफार घेऊन येला आणि त्यातली मग एकाची 100 अशी म्हणतात ना, तशी ही 2-3 आणलेली होती. त्यातली मग घरची जाऊन ही आता 10 झाली आहेत. त्या शेरडांचा कसा म्हणजे आपण जसं चलत राहतो ना तसं आपल्या पाटणात ती येत राहतली. म्हणजे माणसळलेली सारखी असते ती. आपण जर बोलवलंच ना तर आपल्या पाठोपाठ पटकन येतली. तसं यांका का पाठी राहायची गरज नाही. आता कसं ही आमची सवय लागलेली आहे त्यांना. त्यामुळे आता याने खाली जाणार सरळ आणि पोट भरला की आपणच आपल्या घरी येणार. मग काय घरी गेल्यावर का मग टेन्शन नाही, आपणच येतात. ती काही जात नाही काय नाही. पाऊस भरपूर पडलो तर काय घरा घेतली. तसं काय शोधूक जाऊची गरज नाही. नाहीले जरा बघूक जाऊ खाव्या, कारण आता पावसाचे दिवस आहेत. नदी वाळात पाणी पण भरपूर. आणि सध्या आता कोकणात बघूक गेलास तर 5-6 दिवस एवढं पाऊस पडता ना की सांगू शकत नाही. आता सकाळपासून जरा ऊन लागत होता, पण आता 15 मिनटं परत चालू केल्या. म्हणजे असा यांचा काय टेन्शन नाही. आता जातात आपण हळूहळू जातात, मार्गिस्त होतात. त्यांना जरा ते ज्या ठिकाणी जातात ते जरा सोडून येऊया. नाही तर अर्धवाटेत सोडला आता ती पाठी पण येते, नाही तर खायच्या दुसरीकडे पण जातील. जरा चला ह्यांका आधी त्यांच्या जाग्यावर नेऊन सोडूया.
वाट जरा डेंजर, जरा दगड जरा बुळबुळीत झाले त्यामुळे पाय टाकल्यावर जरा चप्पल सटाकता. ही आता पळतं पुढे पुढे. या वाटेन जरा काटे बिटे जास्त होत जरा, त्यामुळे पाय जरा हळू टाकू गयो. तर बघूया चला आधी इंका खाली येते जाग्यावर एका आधी हेडे. चल तर ही बघा, ही आता ही दररोजच्या ठिकाणावर त्यांच्या इलेली होत. ती आता हळूहळू आता ही चरत चरत अशी खाली खाली जातली अशी तलावाच्या कडे. आणि पोट भरल्यावर ही आपणच आहे ना घरा घेतली ती वाटतं. आता जरा पावसा म्हणून काय नाही, जरा ही पावसा गेलो म्हणून आता जर रवतीच. पाऊस असतो तर रवली नसती, घरात पळाली असती. तर आता जरा पाऊस येता नाही, पोट भरला काही वाटेकच लागतली आपणच. तर मग आम्ही इंका आता खाली जातं ती जरा घालूया आणि आम्ही आता घरात जाऊया आहे ना. चला. तर मित्रांनो, ही मधीत भरलेली विहीर आणि या बाजूक सगळ्या हिरव्या आणि आजूबाजून सगळी शेती. ह्यो सीन कसो वाटलो तर तुमका नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या दकडी मडव चार कापतं, तिने हाक मारल्याने जरा इकडे ये म्हणून, म्हणजे चार कापल्याने जरा वरण उचलूक जाऊ का या. आता आहे ना आता तिकडे जायचा कसा, कारण या सगळा वाढलेला पाय जरा हळूहळू टाकू गयो. तर बघूया ते जाऊया आधी, जाऊ भेटा का बघतोय आधी. तर ते चार कापतं आणि त्या साईडीक तिकडे आता मडव चार कापतात आणि ह्या साईडीक आमच्याकडे काका चार कापतात. तर दोघांची चार जरा आता कापून किती टायमात होईल काय माहीत नाही. पण आता तिकडनं जरा पाऊस आता यो भरत येलो, म्हणजे पूर्ण लागता तिकडनं पाऊस. आता हे चार जरा उचलूक जाऊ खोया त्यांना, जरा चार कापून होईपर्यंत जरा थांबा खोया. आता जरा तोपर्यंत हे मोठं पाऊस येलो. आता ही शेरडा आता ही रवतं तेवढ्या भर पावसात ती काय पण माहीत नाही. आता ही आता पळतरी वाटता. बघूया आधी हवा खोया आता ही पाऊस जाईपर्यंत बघूया चला. तर ह्यो बघा, ह्यो पाऊस आता मध्येच चालू झाला आहे. पावसाचा काय तर समजतच नाही. सकाळी ऊन लागता, परत आतापर्यंत पडता, मध्ये जाता येता, काय समजत पण नाही. ही आता माझी शेरडाई आता जरा आता खातत पावसातच. पण आता ह्यो पाऊस जरा थंडेली तरी घरात पळतली वाटतं. वारो पण भरपूर हा, वारो आणि पाऊस हा जरा. तर मित्रांनो, पाऊस आता गेलेलो हा आणि ऊन मस्तपैकी लागला आणि सगळा मोकळा गेला ना आता. म्हणजे आता काय पाऊस येऊचं नाही. तर आता हे काकाक चार पण जरा उचललं, त्याच्यासाठी थांबलं आहे. आता इथे टाकून परत एकदा कापू घेऊचा हा, त्याच्यासाठी परत आता मग काही थांबावं काय शेरडांकडे. आणि शेरडा आता खाली येतात वाटतं, येत बघते आता काही थांबावं काय थोडं 2 मिनटं. ही शेरडा आज काय वाटतं खाली गेली नाही आहेत. मी उभं असल्यामुळे आहेत थांबली आहेत, बऱ्यापैकी चढली आहेत. आणि आता ऊन लागतं त्यामुळे काय आता काही जाऊची नाही. आणि आता पावसाचं चिन्ह पण काय दिसत नाही, सगळा वरती मोकळा करून टाकल्या ना. तर आता हे आहेत थांबतली वाटतं. तर डायरेक्ट घरात जाताना इंका घराकच नेऊची लागते. आता काका येऊची वाट बघते जरा, आणि चार कापल्यांका परत ती उचलून इंका आता घरात नेऊन बांधते परत. बघते चला. तर अजून पण यांची माका वाटतं पोटा भरली नाहीत, पण ऊन एवढा लागता ना की राहत नाही. सकाळी पाऊस पडला तेव्हा जरा थंड वातावरण झालं, पण आता जरा ऊन भरपूर लागता. पण ऊन लागता म्हणून आता थांबली होत. आता घरात जाऊचं नाव काढत नाहीत. ही आता हळूहळू आता खाली गेली नाही. ही आता हळूहळू आता घरात जाऊच्या मार्गावर येतात पाटणा. मी गेलं आहे ना हल्लं तर ही पाटणा येतली, नाही तर ही हयच राहतील वाटतं.
तर आता ह्यांचा पॉट तर भरला. आता काय टेन्शन नाही. उद्या सकाळ शिवाय का बघू नको. उद्या सकाळी किंवा दुपारी बरी सोडू होई परत. तर जेवण तर ह्यांचा झाला. आता आमचाच फक्त जेवण राहला. जाऊन आता फक्त घरात जाऊन जेवायचा. चल. तर ही बघा आता इंका आता हाणून झाली आहे. का बांधित नाही, अशीच आतमध्ये ठेवून देतो. तर काय मोठं नाही 10 शेरडा बस झाली तेवढी आपल्या. चला आता इंका जरा बांधूया, आतमध्ये घालूया आणि घरात जाऊया जेवक. चला तेवढे. तर इंका आता बंद करून झाला. तर या शेळीचा फवारा तर दाखवतो जरा तुमका. आणि 2 वासरात मला पहिल्यापासूनच म्हणजे अशी गुरांसाठी अशी म्हणजे पहिल्यापासून आवड आहे. आता ह्या एकांचा घरच्या गायचा वासरू कोंबडी आहेत फक्त लावलेली. हा एका आणि त्या शेरडाचा फवाराचा दाखवतो. काय रे खडे खडे परत तुका दूध आहे संध्याकाळशिवाय काय नाही. ह्या बघा पण ऐकत नाही बकरूआ. चल अरे खडे. एका वया आता दूध. तर दूध आता संध्याकाळशिवाय काय नाही. एका हो एक पुरी बाटली भरून खाता तरी पण नुसतं बोंबटत. तरी परत बाटलीकडे जातो. चल अरे आता संध्याकाळी आता काय. चल चल घर. चल चल उतर. चल चल. अच्छा मायला बाहेर येतो तुला परत. चल. आता मुंबई सिंगल्यापासून मी पहिल्यांदा आज शेरडा सोडले. तर पहिलं सोडायचं हे होतं तेव्हा. पण आता मुंबईत गेल्यामुळे मी सोडित नाही. पण आजच्या दिवसात मी पूर्णपणे सोडून आणलं आहे. मला वाटलं होतं आज घालून येईन पण नाही राहू दे त्यांच्यासोबत. आणि आता आतमध्ये नेऊन बांधलं आहे. आणि ती आता राहतील. आता उद्याशिवाय त्यांना सोडून नको. तर आजच्या दिवसात फक्त एवढाच होता. म्हणजे आम्ही दिवसभरात फक्त तेवढाच काम केलं आहे. शेरडा सोडलं आहे, घालून बांधलं आहे. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ कसो झालो काय झालो तो माका पण नाही माहीत. आणि केवढं होईल तो पण नाही माहीत. तर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय. आता जेवू जाऊया.